Okay. Okay. So, friends, in today's lecture, we will discuss about the other phytohormones, a role of the phytohormones in plant growth. Okay. In last lecture, we have discussed on the role of gibberellic acid as well as cytokinins in plant growth. So, these phytohormones, are essential for stem elongation as well as these hormones are essential for stem elongation as well as other plant growth. So in this lecture, we will discuss on the role of other phytohormones like abscisic acid and ethylene in plant growth. Okay. जसं की आपण आतापर्यंत पाहिलं की सेल डिव्हिजन होण्यासाठी सायटोकायनिन्स जे काय हार्मोन्स आहेत ही त्या प्लांटमध्ये त्या त्या ठराविक ठिकाणी डेव्हलप होणं आवश्यक आहे. त्या सायटोकायनिन्समुळे सेल डिव्हिजन होतं. सेल डिव्हिजन झाल्यामुळे पर्यायानं आपल्याला प्लांटची ग्रोथ झालेली पाहायला मिळते. म्हणजे डायरेक्टली प्लांटची ग्रोथ होणार आहे का नाही, प्लांटची ग्रोथ आपण सुरुवातीलाच पाहिलं की ऍक्च्युअली बेसिकली 3 स्टेपमध्ये होत असते. पहिली स्टेप आहे सेल डिव्हिजन होणे. डिव्हाइड झालेल्या ज्या काही सेल आहेत, डॉटर सेल आपण ज्याला म्हणूया, या डॉटर सेलचे इलॉंगेशन होणे किंवा ज्याला आपण म्हणूया की ज्यामध्ये ऑर्गन्स जे आहेत, सेल ऑर्गन्स जे आहेत हे डेव्हलप होतात. सेल ऑर्गन्स डेव्हलप झाल्यानंतर सेल जशी मॅच्युअर होईल त्यानंतर मॅच्युअर झालेली सेल जी आहे ती डिफरन्शिएट होते इतर बाकीच्या वेगळ्या प्रकारच्या टिश्यू सिस्टीममध्ये. अशा बेसिक 3 लेवलला प्लांटची ग्रोथ झाली आपल्याला ऍक्च्युअली पाहायला मिळते. आणि त्याचा एक्सटर्नल इफेक्ट म्हणून ओके, या 3 ऍक्टिव्हिटी ज्या आहेत याचा एक्सटर्नल इफेक्ट म्हणून मग प्लांटमध्ये आपल्याला त्याची हाईट वाढलेली दिसेल, प्लांटमध्ये त्याची साईज वाढलेली दिसेल, गर्थ वाढलेली दिसेल, राईट. So these activity which are happened at the meristematic region, and these meristematic regions are at 3 level. One is at apical level, it is called as simply apical meristem. जो काही अपायकल मेरिस्टेम आहे याला काय म्हणलं आपण अपायकल मेरिस्टेम, की जो ऑलवेज जो आहे हा अपायकल बर्ड कंडिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर, या ठिकाणी पहा हा जो काही रिजन आहे अपायकल रिजन, या अपायकल रिजन मध्ये या मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात की ज्या कंटिन्युअसली डिवाइड होत राहतात. आणि या कंटिन्युअस डिवाइड होत असल्यामुळे आपल्याला जो काय आहे हा अपायकल रिजनची ग्रोथ झाली आपल्याला पाहायला मिळते. या सेल डिवाइड झाल्या की या ठिकाणी ज्या काही इमॅच्युअर सेल्स किंवा ज्याला आपण म्हणूया डॉटर सेल्स तयार होतील, या डॉटर सेल्सचं हळूहळू डिफरन्सिएशन होईल. आणि मग इकडे खाली आपण बेसला जर बघितलं सेक्शन मध्ये एखाद्या प्लांटच्या, या सेल पासून मग काही व्हॅस्क्युलर बंडल्स तयार झालेले आहेत, या सेल पासून काही इपिडर्मल सेल्स तयार झालेले आहेत, या सेल पासून काही पॅरेन्कायमेटल सेल आहेत की ज्या स्टोरेजचं काम करतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेलचं डिफरन्सिएशन या सेल पासून झालेलं पाहायला मिळतं. सेकंड जो काही मेरिस्टेम आहे तो म्हणजे इंटरकॅलरी मेरिस्टेम. या इंटरकॅलरी मेरिस्टेममुळे ॲक्झिलरी ब्रांचेस म्हणजे या साईडला ज्या काही ब्रांचेस येतील, बर्ड्स येतील, ज्याला आपण म्हणतो फुटवे फुटले किंवा फांद्या फुटल्या प्लांटला, या फांद्या फुटायचं किंवा त्या प्रकारचं ब्रांचेस डेव्हलप होण्याचं काम या इंटरकॅलरी मेरिस्टेम पासून होईल. बरोबर. आणि राहिला तिसरा मेरिस्टेम, पुन्हा एकदा सांगतो, लॅटरल मेरिस्टेम. हा लॅटरली या ठिकाणी ग्रो होत असतो. या इथे या लॅटरल मेरिस्टेम ओके. तर लॅटरल मेरिस्टेम जो आहे हा लॅटरल मेरिस्टेम कॅम्बियमच्या स्वरूपामध्ये आहे. मग हा इंटरफॅसिक्युलर किंवा इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम आपल्याला पाहायला मिळतो, जो असा सर्क्युलर मॅनरने आपल्याला त्या प्लांटच्या स्टेम मध्ये दिसतो. आणि मग या मेरिस्टेममुळे किंवा लॅटरल मेरिस्टेममुळे आपल्याला प्लांटचं जे काही स्टेम आहे त्या प्लांटच्या स्टेमची गर्थ किंवा ज्याला आपण म्हणूया रुंदी जी आहे, थोडक्यात ही रुंदी आपल्याला वाढलेली याच्यामुळे दिसेल. बरोबर. तर असे 3 प्रकारचे मेरिस्टेम असतात. या 3 प्रकारच्या मेरिस्टेममुळे प्लांटमध्ये ग्रोथ झाली आपल्याला दिसते. ओके. सो इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस ऑन what is the role of abscisic acid and ethyl. Okay, in last lecture we have discussed on cytokinins and gibberellins and as well as auxins, and what are these roles in plant development as well as in plant growth. तर यापैकी ह्या 5 हार्मोन्स पैकी ऍब्सिसिक ऍसिड ओके. सो जे काय ऍब्सिसिक ऍसिड आहे, ऍब्सिसिक ऍसिडचा आपल्याला थोडासा ऍडव्हर्स इफेक्ट प्लांट मध्ये पाहायला मिळतो. म्हणजे आतापर्यंत जे काय आपण पाहिले हे सर्व काही प्लांट ग्रोथ हार्मोन जे आहेत हे प्लांटच्या ग्रोथला प्रमोट करत होते. बरोबर. म्हणजे प्लांटची ग्रोथ होईल
या उद्देशाने किंवा या दिशेने आपल्याला हे प्लांट ग्रोथ हार्मोन जे आहेत हे काम करताना दिसत. आता मात्र वेगवेगळ्या प्रकारचं म्यूट ठेवा रे बाकीच्यांनी, म्यूट ठेवा बाकीच्यांनी, उगाच मध्ये ऑडिओ जो आहे तो ऑन करा. तर बाकीचे हे या सगळ्या बाकीच्या 5ही हार्मोन्स पैकी हे जे काही हार्मोन्स आहे ऍब्सिसिक ऍसिड म्हणूया आपण किंवा ABA ज्याला म्हटलं जातं, these abscisic acid which has a negative role or which is inhibiting in function, inhibitory function आपल्याला या ऍब्सिसिक ऍसिडचं पाहायला मिळतं. सो इट वॉज फर्स्टली डिस्कवर्ड ॲज अ पॉवरफुल इनहिबिटर ऑफ सीड अँड बर्ड जर्मिनेशन. म्हणजे पहा काही ठिकाणी काही याच्यामध्ये, जसं आता तुम्हाला मी पुढे समोर एक एक्झाम्पल देणार आहे. समजा आता एक आपल्याकडे आजूबाजूला एक जालन्याला द्राक्षाच्या बागा आहेत बघा, तुम्ही बघितलं असेल. द्राक्षाच्या बागेमध्ये द्राक्ष ज्या वेळेला धरायची असतात किंवा तो जो काही बार धरायचा असतो सध्याच्या कंडिशनमध्ये आता द्राक्ष लागलेली आहेत, पण याच्या अगोदर काय केलं जातं, साधारणतः ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये पूर्णपणे त्या बागेवरची जे काही पानं असतील किंवा ज्या काही अपायकल बर्ड्स आहेत या पूर्णपणे ज्या आहेत त्या ठिकाणी जागेवरती त्या गाळल्या जातात किंवा एक प्रकारची फवारणी केली जाते. त्या फवारणीमध्ये ऍक्च्युली ऍब्सिसिक ऍसिड असते. त्याची फवारणी केल्यानंतर त्यावरची जी काही पानं असतील किंवा ज्या काही एक्सेस वाढणाऱ्या बर्ड्स आहेत या जागेवरती स्टॉप होतात, त्याला त्या ठिकाणी सेनेसन्स असं म्हणायचं, त्या गळून पडतात. पूर्णच्या पूर्ण अशा काड्या आपल्याला त्या द्राक्षाच्या बागावरती पाहायला मिळतील. आणि नंतर मग जे काही फुटवे फुटतात त्या फुटव्यामध्ये आपल्याला फ्लावरिंग आलेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्यावरती त्याला बहार येतो, फ्लावर्स येतात आणि त्या फ्लावर्स पासून मग द्राक्षाची घड ॲट अ टाइम लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. ही बरीचशी मेथड आहे, ही ॲग्रिकल्चर फील्डमध्ये वापरली जाते. सो फॉर इनहिबिटिंग म्हणजे याच्यामध्ये काय केलं की जे काही ॲक्झिलरी बर्ड आहे किंवा लिव्ज आहेत याची वाढ या ठिकाणी थांबवण्यासाठी ऍब्सिसिक ऍसिडचा वापर केला जातो. सो इट हॅज अ फंक्शन दॅट इज इट इज जनरली नोन ॲज इनहिबिटरी सबस्टन्स. ओके, ऍब्सिसिक ऍसिड जे आहे काय इनहिबिटरी सबस्टन्स आहे which inhibit the growth. It was isolated by firstly Adicot from young cotton fruit and he has named as abscissine second. पहिल्यांदा ॲडिकॉट या शास्त्रज्ञानं कापसाचं जे काही कोवळ बोंड असेल कापसाच्या बोंडातून पहिल्यांदा या प्रकारचं हार्मोन पहिल्यांदा फाइंड आउट केलं होतं, आयसोलेट केलं होतं. त्याला नाव दिलं त्यांनी सुरुवातीला ॲब्सिसिन सेकंड अँड लेटर ऑन दिस नेम वॉज चेंज इज टू ॲब्सिसिक ॲसिड. कारण का तर मग हे जे काही ॲब्सिसिक ॲसिड असेल हे ॲब्सिसिन जे आहे हे ॲसिड फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे it is in acidic condition, so therefore it is generally called as abscisic acid. स्क्रीन गेली का? ओके, नाही आमच्याकडे दिसते का आता स्क्रीन? ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये ऍब्सिसिक ऍसिड जे आहे हे इनहिबिटरी म्हणून काम करतो. इट इज जनरली नोन ॲज अ शूट इनहिबिटर और इट इनहिबिट्स shoot growth but do not have much effect on roots. ओके, ऍब्सिसिक ऍसिडचा जर काही तुम्ही प्लांट मध्ये जर ऍक्च्युअली रोल बघितला तर याचा रोल जो आहे तो आपल्याला शूट वरती जास्त प्रमाणात पाहायला मिळतो, रूट वरती कमी प्रमाणात आहे. मग याच्यामध्ये ऍब्सिसिक ऍसिड जे आहे these abscisic acid which has this type of chemical structure, it contain sesquiterpenes and consist of 15 कार्बन ॲटम्स. ओके, 15 कार्बन ॲटम पासून या ठिकाणी ऍब्सिसिक ऍसिडचं स्ट्रक्चर बनलेलं आपल्याला दिसतं, विच इज युनिक अमॉंग द प्लांट हार्मोन इन हॅव्हिंग अ सिमेट्रिक कार्बन ॲटम्स. बाकीच्या जे काही हार्मोन्स आहेत त्या हार्मोनच्या केमिकल स्ट्रक्चरपेक्षा थोडंसं वेगळं केमिकल स्ट्रक्चर आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतं, विच हॅज अ sesquiterpenes and it has axis carbon ring structure to which a side chain attached. ओके, साईडला याप्रमाणे ही कार्बन रिंगला या ठिकाणी एक साईडला अशी चेन आपल्याला ही अटॅच झाली आपल्याला याच्या स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळते. ठीक, काय हरकत नाही, केमिकल स्ट्रक्चर झालं. पण मग आता ऍक्च्युअली ऍब्सिसिक ऍसिडचा प्लांटमध्ये कशा प्रकारचा रोल आहे तर प्लांटमध्ये पहा वेगवेगळ्या जे काही फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत, जसं की मग याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे ऍब्सिशन. ऍब्सिशन म्हणजे काय की जे काही समजा विंटर सीझनमध्ये किंवा विंटर सीझन संपल्यानंतर आपल्याकडे बघा कॉमनली ड्राय डेसिडियस फॉरेस्टमध्ये जे काही झाडं आहेत किंवा जे काही प्लांट आहेत त्या प्लांटची पानं गळून पडतात. मग याच्यामध्ये साग असेल, बहावा असेल किंवा बाकीचे इतर प्लांट आहेत
आपला बदामाचं झाड असेल किंवा इतर काही बरेचसे काही प्लांट याच्यामध्ये पानं गळून पडतात ऑटोमॅटिकली पिवळी होऊन, बरोबर. तर पहिली गोष्ट आहे पानं पिवळी होण्याची जी काही प्रोसेस आहे याला म्हटलं जातं सेनेसन्स, म्हणजे अक्लोरोफिलस नेचर. त्या पानामध्ये असणारं जे काही क्लोरोफिल पिगमेंट आहे हे क्लोरोफिल पिगमेंट कमी केलं जातं त्या ठिकाणी ॲब्सिसिक ॲसिडची क्वांटिटी वाढल्यामुळे. तर प्लांटमध्ये हा फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे. त्या लीफमध्ये पहिल्यांदा ॲब्सिसिक ॲसिडची क्वांटिटी वाढते, त्यामुळे पर्यायानं क्लोरोफिल पिगमेंट जे ते कमी होतात आणि झॅन्थोफिल म्हणा किंवा बाकीचे जे काही येलो पिगमेंट आहेत ते त्या ठिकाणी वाढतात आणि पानं सुरुवातीला पिवळी पडतात. हळूहळू काय होतं, जी काही लीव्ज असतील त्या लीव्जचे जे काही पेट्यूल आहे किंवा पानाचा देठ आपण ज्याला म्हणतो त्या देठाच्या त्या ठिकाणी एक ॲब्सिशन लेअर तयार होतो आणि ॲब्सिशन लेअर काय करतो, त्या ठराविक प्रकारच्या काही ज्या काही सेल्स असतील त्या सेल्सला डेड करतो, जेणेकरून काय होतं ते पान जे आहे ते झाडापासून वेगळं होतं, म्हणजे पानगळ होईल. अशा प्रकारची ही दोन फंक्शन महत्त्वाची आहेत, ही ॲब्सिसिक ॲसिडने कंट्रोल केली जातात. तिसरं महत्त्वाचं फंक्शन आहे की ॲब्सिसिक ॲसिडमुळे स्टोमॅटा जे आहेत प्लांट लीफवरले हे स्टोमॅटा जे आहेत हे क्लोज होतात. तो स्टोमॅटाची जी काही ओपनिंग आणि क्लोजिंग जी काही मुवमेंट आहे फोटोसिंथेसिससाठी म्हणा, ट्रान्सपिरेशनसाठी म्हणा, रेस्पिरेशनसाठी प्लांटमध्ये महत्त्वाची. अशा प्रकारचे हे जे काही स्टोमॅटा आहेत तर स्टोमॅटा क्लोज करायचं काम ॲब्सिसिक ॲसिड करतात. म्हणजे ज्या वेळेला स्टोमॅटा क्लोज व्हायची त्याच्या अगोदर त्या स्टोमॅटाच्या गार्ड सेलमध्ये ॲब्सिसिक ॲसिडची क्वांटिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढतं. पर्यायानं त्यातलं ऑस्मोटिक पोटेन्शियल कमी होईल आणि जे काही स्टोमॅटा जे आहेत हे स्टोमॅटा काय होतात त्या ठिकाणी क्लोज झालेले आपल्याला दिसतात. ओके, सो इन दिस ॲब्सिसिक ॲसिड इज ऑल्सो परफॉर्म ॲज अ सीड डॉर्मन्सी. सीड डॉर्मन्सी जी आहे सीड डॉर्मन्सी ब्रेक करायचं किंवा इनहिबिट करायचं काम देखील हे ॲब्सिसिक ॲसिड करतं. याचबरोबर सीडला जर्मिनेट करण्यासाठी, बरोबर. आणि आणखीन एक महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे फ्रूट रायपनिंग. फ्रूटला पिकवण्याची जी काही प्रक्रिया आहे हा एक फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे. म्हणजे कच्ची फळं जी आहेत ही मॅच्युअर झाल्यानंतर पिकतात, पिवळ्या रंगाची होतात, ऑरेंज कलरची होतात, बरोबर. तर हे जे काही पिकवण्याचं जे काही फंक्शन आहे हे सुद्धा या ठिकाणी ॲब्सिसिक ॲसिड त्या ठिकाणी सिंथेसाइज होतं. म्हणजे पहा, हिरव्या रंगाची कैरी असते आंब्याची, हां, आणि ती नंतर आपण पिकत घातल्यानंतर मग त्याला चांगला छान असा भगवा किंवा पिवळा कलर येतो. हा कशामुळे येतो, तर त्यामध्ये असणारं जे काही क्लोरोफिल पिगमेंट आहे त्या आंब्याच्या कैरीमध्ये हे क्लोरोफिल पिगमेंट जे आहे ते हळूहळू डिग्रेड होतं ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ ॲब्सिसिक ॲसिड अँड इट विल टर्न्स येलो ड्यू टू झॅन्थोफिल्स. या प्रकारे हे अबायोटिक स्ट्रेस असेल, बायोटिक स्ट्रेस असेल, असे वेगळ्या प्रकारचे रोल आपल्याला ह्या ॲब्सिसिक ॲसिडचे पाहायला मिळतात. मग त्यामध्ये याचबरोबर पहिला रोल आहे बघा आपल्याला या की बाई हा पहिला इफेक्ट आपल्याला ॲब्सिसिक ॲसिडचा पाहायला मिळतो तो म्हणजे इट इनहिबिट दी सीड जर्मिनेशन. इनहिबिट करतं म्हणजे थांबवतं ते थोडक्यात. सो इफ सपोज ट्रीटमेंट ऑफ ॲब्सिसिक ॲसिड इट इनहिबिट्स जर्मिनेशन इन मोस्ट ऑफ नॉन डॉर्मंट सीड्स and for causing an inhibition abscisic acid must be continuously present as soon as it is removed by washing of seeds and germination can take place. काय केलं जाते पहा, समजा काही सीड्समध्ये जर काही लगेच त्याला मोड येत असतील, अशा प्रकारच्या सीड्सला त्याचं जर्मिनेशन इनहिबिट व्हावं म्हणून मग अशा प्रकारच्या ॲब्सिसिक ॲसिडची ट्रीटमेंट केली जाते. जसे की से फॉर एक्झाम्पल आता आलू आहेत, बटाटे आहेत, हां, बटाटे आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त कालावधीसाठी स्टोअर करून ठेवायचे, पण होतं काय, तुम्ही बघितलं असेल बटाटे समजा आणले घरी, तुम्ही घरी जरी समजा स्टोअर करून ठेवले तर पण हवेतल्या आर्द्रतेमुळे होतं काय, ते जे काय बटाटे आहेत या बटाट्याला कोंब येतात, बरोबर. त्यातनं जर्मिनेशन होतंय, कोंब येतात, मग त्यानंतर मग तो बटाटा जो येतो काही दिवसानंतर एखाद्या वेळेला खराब होऊ शकतो किंवा कोंब आलेली बटाट्याची काही भाजी करणार नाही तुम्ही. मग अशा वेळेला अशा प्रकारचे बटाटे जे आहेत हे स्टोअर करून ठेवायचे असतील, त्याच्यावरती कोंब येऊ नयेत, अशा वेळेला ॲब्सिसिक ॲसिडची ट्रीटमेंट केली जाते. किंवा मग दुसरं एक तुम्ही आणखीन बघितलं असून फंक्शन की जसं मला असं वाटतं सोयाबीनमध्ये वापरतात पण काय माहिती, पण मात्र संभार जे आहे, धना जी आहे, धन्याची पेरणी किंवा त्याचं जे काही पेरणी करण्याच्या अगोदर जमीन जी आहे ती जमीन फवारली जाते किंवा शेतामध्ये एक प्रकारच्या विडीसाईड फवारलं जातं. त्या विडीसाईडमध्ये ॲब्सिसिक ॲसिड असते. कोरड्या शेतामध्ये आधी फवारायचं आणि त्यानंतर मग 2 दिवसानंतर धना पेरायचं. त्या धन्यामध्ये जास्त करून तण येत नाही, गवत येत नाही बाकीचं. विडीसाईड म्हणून ही फवारणी केली जाते. मग आता याच्यामध्ये काय मेकॅनिझम आहे पहा, अगोदर जर काय समजा तुम्ही ॲब्सिसिक ॲसिडची फवारणी केली, हे ॲब्सिसिक ॲसिड जमिनीमध्ये असणारे जेवढे काही बिया असतील या वीड्सच्या म्हणजे बाकीच्या गवताच्या
त्या बियांवरती ज्या वेळेला ऍब्सिसिक ऍसिड पडेल त्यावेळेला त्या बियांचं जर्मिनेशन होणार नाही. बरोबर, जर्मिनेशन होणार नाही. तुम्ही 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर तुमचं धना पेरला की फक्त धन्याचे बी जे आहेत, धनाचे सीड जे आहेत ते खाली जातील जमिनीमध्ये आणि तेवढेच फक्त त्या ठिकाणी जर्मिनेट झाले पाहायला मिळतील. कारण का, अगोदर जे काही सीड्स आहेत हे अगोदर 2 दिवसापूर्वी आपण ऍब्सिसिक ऍसिडची फवारणी केल्यामुळे ते त्या ठिकाणी काय आले, डॉर्मंट झाले. सो अशा प्रकारचं सीड जर्मिनेशन इनहिबिट करायचं काम ऍब्सिसिक ऍसिड करते, म्हणजे जर्मिनेशन होऊ देत नाही. लक्षात घ्या, उलटा आहे सगळा काही इफेक्ट. त्याचबरोबर सीडलिंगची ग्रोथ जी आहे, सीडलिंगची ग्रोथ सुद्धा इनहिबिट करते. सीडलिंग म्हणजे तेच जर्मिनेशन झाल्यानंतर जे काही लहानसं रोप तयार होतं त्याची जी काही ग्रोथ आहे ती थोडीशी जागेवर थांबवली जाते किंवा मग कमी केली जाते. सो ऍब्सिसिक ऍसिड विच ऑल्सो इनहिबिट ग्रोथ ऑफ सीडलिंग इन सम प्लांट बाय अबाउट 50% इन 48 hours. पहा, बऱ्याचशा काही प्लांटमध्ये 48 तासामध्ये जवळपास 50% प्लांटमध्ये सीडलिंगची जी काही ग्रोथ आहे ही थांबवतो. याचा सुद्धा वापर आपण आता विडीसाईड म्हणून केला आहे. लक्षात घ्या, तुम्ही आता म्हणाल की सगळ्या प्रकारच्या प्लांटवरती किंवा सगळ्या प्रकारच्या शेतीमध्ये जेवढे काही पिकं तुम्ही घेता त्या प्रत्येक पिकावरती आज रोजी तणनाशक उपलब्ध आहे. मग हे तणनाशक म्हणजे काय, ते या प्रकारची केमिकल्स असतात. बरोबर, एवढं सोपं नाही ते. आता वेगळ्या प्रकारे त्याला काही टॉलरंट आहेत, मोनोकॉट प्लांट आहे, डायकॉट प्लांट आहे, त्या हिशोबाने मग नंतर तणनाशकं वापरली जातात, विडीसाईड ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा रोल आहे बघा, इनहिबिशन ऑफ बर्ड ग्रोथ. मग अशी मी सांगितलं तुम्हाला द्राक्षावरचं एक्झाम्पल. हा, इथं पुढे आहे आपल्याकडे, मी फोटो घेतला बघा त्याचा. हे बघा, अशा प्रकारे पहिल्यांदा सुरुवातीला जो काही बाग असेल हा द्राक्षाचा बाग पूर्णपणे अशा काड्या काड्या आपल्याला त्याच्या तयार झालेल्या पाहायला मिळतात. पण याच्या अगोदर काय केलेलं असते, पावसाळ्यामध्ये जे काही पानं वाढतात ही सगळी काही पानं किंवा त्याचे जे काही ॲक्झिलरी बर्ड्स आहेत, या बर्ड्स आणि पानं जे आहेत हे याचं फॉलिएशन केलं जातं किंवा या बर्ड्स गाळून पाडल्या जातात. हां, मग ह्या गाळून पाडण्यासाठी त्यावरती आता प्रत्येक काही आपण एक एक पान किंवा एक एक बर्ड काही खुडू शकत नाही, आहे का नाही, किंवा कापू शकत नाही. मग यावरती काय केलं तर या प्रकारच्या ऍब्सिसिक ऍसिड असणाऱ्या केमिकलचा फवारणी केली जाते. फवारणी केल्यामुळे सगळे जे काही पानं आहेत, सगळ्या ज्या काही बर्ड्स आहेत या जागेवरती त्या ठिकाणी गळून पडतात. त्यामुळे त्या प्लांटमध्ये एक वेगळ्या प्रकारचं फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ट्रिगर होतं आणि मग त्या प्लांटमध्ये असे बारीक बारीकसे फुटवे येतात आणि त्या फुटव्यालाच काय येतात, द्राक्षाचे घड किंवा त्या ठिकाणी इन्फ्लोरेसन्स आलेलं आपल्याला पाहायला. ओके, so this abscisic acid which inhibit the bird growth also, exogenous application of this abscisic acid induce the bird dormancy in some woody plant, as in dormant seeds. Abscisic acid contained in dormant birds which is high and decreased by treatment which leads to the breaking or dormancy. ठीक आहे, त्यानंतर पुढचं फंक्शन आहे बघा, स्टोमॅटल क्लोजिंग. ज्या वेळेला ऍब्सिसिक ऍसिडची क्वांटिटी किंवा ऍब्सिसिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी स्टोमॅटाच्या या गार्ड सेलमध्ये ज्या वेळेला होतं त्यावेळेला ॲटोमॅटिकली या स्टोमॅटल गार्ड सेलचं ऑस्मोटिक पोटेन्शियल जे आहे ते लॉस होतं आणि त्यामुळे पर्यायानं हे स्टोमॅटा जे आहेत हे क्लोज झालेले आपल्याला दिसतात. ओके, सो ओपन स्टोमॅटा कॅन बी क्लोज वेन द ऍब्सिसिक ऍसिड इज अक्युमुलेटेड इनसाइड द गार्ड सेल. ज्या वेळेला ऍब्सिसिक ऍसिड निघून जाईल त्यावेळेला पुन्हा काय होतात, स्टोमॅटा जे आहेत ते ओपन होतील. मग हे ऍब्सिसिक ऍसिड आणि पोटॅशियम आयन्स त्याचबरोबर वॉटर या दोन्हीमध्ये या प्रकारचं एक्सचेंज मेकॅनिझम आपल्याला ॲक्च्युली स्टोमॅटल ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आपण फर्स्ट चॅप्टरमध्येच पाहिलं आहे. तर त्यामुळे ऍब्सिसिक ऍसिड जे आहे, ऍब्सिसिक ऍसिड स्टोमॅटल क्लोज करण्यासाठी महत्त्वाचं आहे. मग आपण याच्यामध्ये बघितलं, ट्रान्सपिरेशन थांबवायचं असेल किंवा जे काही ओव्हर एक्सेस वॉटर लॉस जो आहे हा थांबवायचा असेल तर त्या ठिकाणी स्टोमॅटा जे आहेत हे काहीतरी पार्शियली क्लोज असायला हवेत. मग त्यासाठी अँटी ट्रान्सपिरंट म्हणून या प्रकारचे काही केमिकल्स वापरले जातात, त्यामध्ये ऍब्सिसिक ऍसिड सुद्धा महत्त्वाचा आहे. So most important and best known effect of abscisic acid is control the stomatal closing. When abscisic acid is treated with stomata, the stomata will get closed and the factors such as water, stress, cold temperature induce the stomatal closure. Also increase at the time abscisic acid content of guard cell and response of abscisic acid on stomatal closing is very fast. Occur within few minutes of abscisic acid application. म्हणजे काय, समजा आता अशा वेळेला समजा आता एकदम दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये एखादी आपल्या संत्र्याची किंवा कशाची तरी बाग आहे आणि ती बाग जर काय आपल्याला समजा वाचवायची असेल, त्यातनं जे काही वॉटर आहे हे वॉटर जे आहे ते जास्त ट्रान्सपिरेशन त्याचं होऊ नये, लॉस होऊ नये असं जर का आपल्याला त्यावेळेला करायचं असेल, अशा वेळेला ऍब्सिसिक ऍसिडची जर काही फवारणी केली तर त्यावेळेला हे स्टोमॅटा जे इथे क्लोज राहतात.
पर्यायानं त्यातलं जे काही वॉटर कंटेंट आहे ते सेव्ह राहील. अशा प्रकारे स्टोमॅटा क्लोजिंग करायचं हे फंक्शन या ठिकाणी आपल्याला ऍब्सिसिक ऍसिडचा रोल आपल्याला पाहायला मिळतो. नंतर हे पहा जिओट्रॉपिझम. जिओट्रॉपिझम म्हणजे काय की प्लांटमध्ये बघा दोन भाग आहेत, एक आहे शूट आणि एक आहे रूट. रूट जे आहे ते जमिनीच्या दिशेने वाढते आणि शूट जे आहे ते आकाशाच्या दिशेने वाढते. म्हणजे शूट जे आहे हे अँटी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध दिशेने शूट वाढते आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दिशेनं रूट वाढतं. म्हणून या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दिशेने ज्या ठिकाणी वाढ होते त्याला म्हणायचं पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या उलट दिशेने जर काही ग्रोथ होत असेल तर त्यांना म्हणायचं निगेटिव्हली जिओट्रॉपिक. ओके, so roots are positive geotropic. This geotropic movement of root, it is supposed to be induced due to activity of abscisic acid. मग असं म्हटलं जातं की जे काही रूट्स डेव्हलप होतात या रूट्समध्ये रूट टिपला ऍब्सिसिक ऍसिड थोड्याफार प्रमाणामध्ये थोड्या जास्त प्रमाणामध्ये तयार झालेलं पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सपेरिमेंटमध्ये बऱ्याचशा काही शास्त्रज्ञांनी हे आयसोलेट देखील केलेलं आहे. ओके, सो इट मीन्स ऍब्सिसिक ऍसिड also perform for the positive geotropism. Okay, so it shows positive geotropic effect. त्यानंतर नेक्स्ट आहे सेनेसन्स अँड ऍब्सिशन. आता पहा सेनेसन्स आणि ऍब्सिशन म्हणजे काय तुम्हाला मगाशी सांगितलं मी की डिटेरियरेशन प्रोसेस दॅट नॅचरली टर्मिनेट फंक्शनल लाईफ collectively called as senescence. Okay, so the ऍब्सिसिक ऍसिड प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन सेनेसन्स ॲज वेल ॲज इन ऍब्सिशन. म्हणजे काय बघा, आता जसं तुम्हाला डायग्राममध्ये दाखवतो मी, सॉरी स्लाइडमध्ये दाखवतो तुम्हाला लक्षात येईल. हे पहा ऍब्सिशन म्हणजे काय, जे काही ग्रीन लिव्ज आहेत प्लांटवरती किंवा ॲट द मॅच्युरिटी या लिव्जमध्ये नंतर मग या ठिकाणी ऍब्सिसिक ऍसिडची क्वांटिटी वाढते. ऍब्सिसिक ऍसिड काय होते या लीफमध्ये ॲक्युमुलेट होतं आणि त्यामुळे या ठिकाणी असणारं क्लोरोफिल पिगमेंट जे आहे ते डिग्रेड होतं, कमी होतं. त्या ठिकाणी झॅन्थोफिलचं प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि पर्यायानं पानं जी आहेत ही अशी पिवळ्या रंगाची पडलेली दिसतात. प्रत्येक प्लांटमध्ये असं होतं. हिरव्या रंगाची पानं जी ती कशी होतील, पिवळ्या कलरची पानं होतात. आणि आता तुम्हाला माहिती आहे पिवळ्या कलरची पानं पडली म्हणजे ती नंतर ऑटोमॅटिकली हे पान जे काय होणार आहे डिफॉलिएशन होणार आहे. So abscisic acid also promotes abscission of leaves and fruits, and in contrast to auxins which inhibit the abscission. ऑक्झिन जे हे थांबवतात ऍब्सिशन होण्यापासून, पण मात्र ऍब्सिसिक ऍसिड ही कम्प्लीट त्याचं इनहिबिशन करून लीफ फॉल करण्यासाठी मदत करतात. अँड इन फॅक्ट दिस ॲक्शन दॅट गिव्ह राईज टू द नेम ऍब्सिसिक ऍसिड, किंवा ज्याप्रमाणे ऍब्सिशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सेनेसन्स नावाचा एक प्रकार आहे. सेनेसन्स म्हणजे काय की या ठिकाणी सेनेसन्स म्हणजे या ठिकाणी येलोईंग ऑफ लिव्स, आणि ऍब्सिशन म्हणजे काय तर या ठिकाणी एक ठराविक प्रकारचे ज्या काही सेल्स आहेत या सेल्स डेड होतात. जसं इथं पानाच्या देठाच्या सेल्स ज्या आहेत ज्या स्टेमला चिटकलेल्या आहेत तिथल्या सेल्स अशा डेड होतील. डेड झाल्यामुळे पर्टिक्युलरली हे जे काही लीफ आहे हे लीफ ऑटोमॅटिकली याप्रमाणे त्या ठिकाणानं गळून पडेल, बरोबर ना, लीफ फॉल होईल. दॅट इज वी कॉल्ड एज द ऍब्सिशन. असं ऍब्सिशन आणि सेनेसन्स या ऍब्सिसिक ऍसिडमुळे झालेलं पाहायला मिळतं. त्याचं नावच त्याचं ठेवलं ऍब्सिसिक ऍसिड, ऍब्सिशन होतं त्याने म्हणून. दुसरा आता शेवटचा हार्मोन आहे दॅट इज वी कॉल्ड एज इथिलीन. हे सुद्धा फार महत्त्वाचं हार्मोन आहे बघा. दिस टाइप ऑफ प्लांट हार्मोन इट इज ऑलवेज फाउंड इन गॅसियस फॉर्म. सो फर्स्टली रशियन बोटॅनिस्ट डिमिस्ट्री नेल्जोबॉव 1901 साली त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं की इथिलीन अफेक्ट ऑन plant growth, and he noticed that ethylene release from illuminating gases and which had three type of effects on pea seeds like stem elongation, stem thickening as well as horizontal growth also. पहा स्टेमचे इलॉंगेशन सुद्धा या हार्मोन्समुळे झालेलं पाहायला मिळतंय, आणि स्टेमची जी काही थिकनेस आहे किंवा ब्रेथ आहे ही यामुळे वाढलेली आपल्याला दिसते. हॉरिझॉन्टल ग्रोथ याच्यामुळे झालेली त्याला पहिल्यांदा नोटीस केला. So the first report that plant material evolved ethylene came from Cousin in 1910. He observed that some gas was released from the orange caused ripening of banana when banana and orange were stored together during the shipment. मी त्यांनी काय केलं, जे काही समजा कच्ची असणारी केळी जी आहे ही कच्ची केळी
ऑरेंज सोबत म्हणजे संत्र्यासोबत पॅकिंग करून त्यांनी काय केलं, एका ठिकाणी शिफ्ट केले. शिफ्ट केल्यानंतर नंतर असं लक्षात आलं की यार तिथपर्यंत जाईपर्यंत केळी जी आहे ती केळी लगे पिकलेली किंवा पिवळ्या रंगाची कशी काय झाली. मग त्याने असं लक्षात आलं की की ऑरेंजमधून ऑरेंज जे काही पिकलेले होते, या पिकलेल्या ऑरेंजमधून एक प्रकारचा गॅस यातनं बाहेर पडला, इथिलीन गॅस. आणि त्या गॅसमुळे या सोबत ठेवलेले जे काही अनरायपन बनाना होते, हे अनरायपन बनाना सुद्धा लगेच काय आले, रायपन किंवा पिकलेले त्याला पाहायला मिळाले. So in 1934, Argane provided the chemical proof that ethylene was produced by ripened apples. मग 1934 साली या शास्त्रज्ञाने काय केलं, प्रूव्ह केलं की अशा पिकलेल्या फळांमधून एक प्रकारचा गॅस बाहेर पडतोय किंवा तो गॅस त्या फळांना पिकवण्यासाठी कारणीभूत असतो. अशा प्रकारच्या गॅसला म्हणजे या ठिकाणी इथिलीन. ओके. And he has extracted this ethylene from this ripened fruit. Since then, it has been shown that ethylene is produced from essentially all parts of higher plant. ओके. जेवढे जे काही हायर प्लांट्स आहेत, या हायर प्लांटच्या पार्टपासून इथिलीनची निर्मिती किंवा इथिलीन त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसतं. मग आता याच्यामध्ये इथिलीन जे आहे, ह्या इथिलीनचा रोल काय आहे महत्त्वाचा. इथिलीन जे आहे इट इज ओनली गॅसियस प्लांट हार्मोन. हे एकमेव असं हार्मोन आहे की जे गॅसच्या स्वरूपामध्ये असतं, बाकीचे सगळे हे लिक्विड किंवा केमिकलच्या स्वरूपामध्ये आहे. So this ethylene is produced naturally by higher plant and able to diffuse readily via intercellular space throughout the entire plant body. And this ethylene is involved primarily in plant response to environmental trace. Okay, such as like flooding, drought, or in response to infection, wound and mechanical pressure. म्हणजे काय होतं पहा, हे इथिलीन कधी डेव्हलप होणार आहे प्लांटमध्ये, ज्यावेळेला कधी कधी प्लांटमध्ये अशा प्रकारचे काही एन्व्हायरमेंटल ट्रेस कंडिशन येतात. जसं की समजा आता दुष्काळ पडत चालला आणि आपण पेरणी केली तर ते कमी कमी साईजमध्ये त्या प्लांटला फ्लावर येतात आणि लगेच त्या प्लांटचं आयुष्य सगळं जे आहे ते कंप्लीट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी लाईफ सायकल प्लांटची लवकर कंप्लीट केली जाते, लवकर त्याला फळं येतात, फुलं येतात, बरोबर. अशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटल ट्रेसला रिकग्नाइज करून कधी कधी इथिलीन जे आहे ते प्लांटमध्ये तयार झाले सुद्धा आपल्याला दिसतं ॲबनॉर्मल कंडिशनला. किंवा एखाद्या प्लांटला जर का समजा वुंड म्हणजे जखम निर्माण केली तुम्ही, बरोबर, काही फांद्या तोडल्या आणि काही फांद्यांवरती तुम्ही जर का नंतर काही दिवसानंतर ऑब्झर्व केलं तर लगेच त्या ठिकाणी त्याला काय येते, फ्लावर येते. म्हणजे बरेचसे काही प्लांट आहेत असे की ज्या प्लांटला समजा वर्षभरात फ्लावरिंग येणं अपेक्षित असेल, पण त्या प्लांटला 2-2, 3-3 वर्ष जर काय फ्लावर येत नसतील, त्याच्यामधलं जे काही फिजिओलॉजिकल मेकॅनिझम आहे हे डिस्टर्ब झालं असेल, अशा वेळेला काय केलं जातं, मग त्या प्लांटला या प्रकारची इजा केली जाते, वुंड फॉर्मेशन केलं जातं. किंवा काही फांद्या ज्या असतील ह्या फांद्या काय केल्या जातात, तोडल्या जातात. मग ज्या करून मग त्या प्लांटला रिकग्नाइज होतं, त्याला समजतं की नाही बाबा आता आपलं आयुष्य संपत चाललं, त्यामुळे मग ते प्लांट काय करत आहे, फ्लावर इंड्यूस करतो. तर अशा प्रकारचं काम इथिलीनकडनं झालेलं आपल्याला दिसतं. So these ethylene also influence a wide range of development process, including shoot elongation, flowering, seed germination, fruit ripening, leaf abscission and senescence. या सगळ्या काही प्रक्रियेमध्ये इथिलीनचा रोल आपल्याला दिसतो. इथिलीन जे आहे C2H4 with a molecular weight 28 is a gaseous in form and which has this type of chemical structure. And this ethylene is flammable gas. म्हणजे तो गॅस जो आहे बघा, इथिलीन गॅस जर प्युअर असेल तर तो फ्लेमेबल आहे, पेटतो. which undergoes oxidation, it will produce ethylene oxide. Okay, ऑक्सिडेशन होतं ना, त्यासोबत ऑक्सिजन मिक्स होऊन इथायलिन ऑक्साईड तयार होतो. इट इज कलरलेस अँड लायटर दॅन एअर ॲट रूम टेम्परेचर, बरोबर. आता या इथिलीनचे ॲक्च्युली प्लांटमध्ये काय काय रोल आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिला रोल आहे फ्रूट रायपनिंगसाठी, फळं पिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा रोल म्हणजे इथिलीन या हार्मोनचा आहे. मॅच्युअर झालेले जे काही फळं आहेत, कोणत्याही प्रकारचं फळ असू द्या, हे मॅच्युअर झालेलं फळ जे काही पिकतं किंवा रायपन होतं, ज्यामध्ये शुगर सोल्युशन, स्वीटनेस जास्त प्रमाणामध्ये तयार होतो, अक्लोरोफिलस नेचर तयार होतं, त्याचा कलर चेंज होतो. या प्रक्रियेसाठी रूट रायपनिंग आपण ज्याला म्हणतो, यासाठी इथिलीन महत्त्वाचं आहे, विच इज नोन ॲज अ फ्रूट रायपनिंग हार्मोन बिकॉज fruits ripe in presence of ethylene only, and ethylene hormones accelerate ripening of mature fruits in most cases. काय होतं हार्मोन हे ॲक्सिलेट करतं रायपनिंग ऑफ मॅच्युअर फ्रूट्सला, म्हणजे मॅच्युअर असलेल्या फ्रूटला लवकरात लवकर रायपनिंग करण्यासाठी हे उपयोगी पडतं. जसं की मग बनाना असेल, ॲपल असेल, टोमॅटो असेल, वेगळ्या प्रकारचे जे काही फळं आहेत, अशा प्रकारच्या फळांमध्ये ही आर्टिफिशियली पिकवण्यासाठी ही मेथड वापरली जाते. आज रोजी आपल्याकडे सर्रास पहा
बनाना किंवा केळी जी आहे ती, हे केळी पिकवण्यासाठी त्याला एका कार्बाईड पावडर किंवा त्या सोल्युशन मध्ये बुडवलं जातं, किंवा मग या प्रकारचा इथिलीन त्याला उपलब्ध करून दिला जातो. सो दिस द ॲपल फ्रूट, the softening of fruit increase with increase in ethylene concentration reaching maximum at 50 ppm ethylene. अशा प्रकारची या इथिलीनची फवारणी केली जाते फ्रूट रायपनिंग होण्यासाठी. दुसरं त्याचं फंक्शन आहे सीड डॉर्मन्सी. इथिलीन इज ऑल्सो नोन टू ब्रेक सीड डॉर्मन्सी अँड इंड्यूस द जर्मिनेशन ऑफ ग्राउंडनट, व्हीट, कोकलेवर सीड्स. म्हणजे या ठिकाणी सीडचं जर्मिनेशन वाढवतं. हां, सीडचं जर्मिनेशन वाढवतं आणि पर्यायानं जास्तीत जास्त जर्मिनेशन पर्सेंटेज आपल्याला याच्या थ्रू मिळायला आपल्याला दिसेल. त्यानंतर पुढचा इफेक्ट आहे बघा, ग्रोथ इनहिबिशन अँड मॉर्फोजेनिक इफेक्ट. ग्रोथ जी आहे ती इनहिबिट होते. जसं इथिलीन इज एक्सटर्नली अप्लाइड इन इनहिबिट प्लांट ग्रोथ. एक्सटर्नली अप्लाय केलं तर प्लांट ग्रोथ जी आहे ती काय होते, कमी होते. In most of the dicot plant, the elongation of stem, root and leaves which is inhibited in presence of ethylene, but the stem and root is swell in response of ethylene. बस स्टेम आणि रूट मध्ये काय फरक पाहायला मिळतो, ते त्या इथिलीनच्या रिस्पॉन्समुळे स्वेल होतात, जागेवरती वाढतात, पण मात्र लीफ असतील किंवा बाकीचे जे आहे त्याचे इलॉंगेशन आपल्याला झालेले दिसत नाही. सो दिस टाइप ऑफ ग्रोथ इनिबिटर अँड मॉर्फोजेनेटिक इफेक्ट इज कॉज्ड बाय इथिलीन हार्मोन. कोणते कोणते मग इफेक्ट पहा, आपण सुरुवातीला पाहिलं की फ्रूट रायपनिंग. अशा प्रकारे हे चेंजेस होत जातात, जसं की डे 1 टू डे 7. फर्स्ट डेला या ठिकाणी पूर्णपणे अनराईप्ड फ्रूट आहे, की ज्या ठिकाणी क्लोरोफिलस फ्रूट आपले हिरव्या रंगाचे फळं त्या ठिकाणी पाहायला मिळतील, पण हळूहळू या ठिकाणी ही पूर्णच्या पूर्ण फळं जी आहे जी पूर्ण पिवळ्या रंगाची झालेली पाहायला मिळतात, तर रायपनिंग झालेली पाहायला मिळतात. ती कशामुळे होते, हे इथिलीन हार्मोनमुळे होतं. सो दिस हार्मोन विच हॅज रायपनिंग ऑफ प्रॉपर्टी इज अ मेन फंक्शन. त्यानंतर अजून काही फंक्शन आपल्याला पाहायला मिळतात प्लांटमध्ये. तर पहिलं आहे इपिनॅस्टिक मोमेंट. इपिनॅस्टिक मोमेंट म्हणजे काय, या प्रकारची हे पहा, प्लांटची जी काही शूटची जी काही डेव्हलपमेंट आहे अशा प्रकारे होत असेल तर ही नॉर्मल आहे. पण ती जर काय अगदीच वरच्या दिशेला होत असेल, ही लीफ जी आहे ही लीफ जर काय वरच्या दिशेला व्हायची असेल तर या साईडने काय होणार आहे, सेल इलॉंगेट व्हायनं अपेक्षित आहे. बरोबर, या साईडच्या बाजूच्या सेल जर काही इलॉंगेट झाल्या तर हे लीफ जे आहे ते असं वरच्या दिशेला वाढलेलं आपल्याला दिसेल. या मुवमेंटला म्हणायचं हायपोनॅस्टिक मुवमेंट. ओके. पण त्याच्या विरुद्ध जर काही लीफ जे आहेत हे खालच्या दिशेला म्हणजे जमिनीच्या बाजूने जर काही वाढत असतील असे डाऊनवर्ड्सला, तर या प्रकारला म्हणायचं इपिनॅस्टिक. मग अशा वेळेला काय होतं, लीफच्या इनर साईडला या ठिकाणी सेल इलॉंगेशन जास्त होते. आणि हे सेल इलॉंगेशन व्हायचं असेल तर या ठिकाणी इथिलीन या प्रकारचे हार्मोन असणं आवश्यक आहे. बरोबर, इथिलीनचा बऱ्याचशा काही हार्मोन्सचा सेल इलॉंगेशनमध्ये फरक आहे. सायटोकायनिन सुद्धा सेल इलॉंगेशन दाखवतात, ऑक्सिन दाखवतात. याचबरोबर आता आपण पाहिलं एथिलीन सुद्धा काय दाखवतंय, सेल इलॉंगेशन दाखवतं. या प्रकारचा इपिनॅस्टिक मोमेंट जी आहे ही इपिनॅस्टिक मोमेंट होण्यासाठी इथिलीन हार्मोन जे आहे ते त्या ठिकाणी सिंथेसाइज होणं आवश्यक. याचबरोबर पहा, फ्लावरिंग इनहिबिशन ऑफ प्रमोशन. इथिलीन इनहिबिट्स फ्लावरिंग इन मोस्ट ऑफ द प्लांट. म्हणजे फ्लावर्स कमी यायचे असतील, सो इट प्रमोट फ्लावरिंग इन मँगो अँड पाइनएपल्स. Lumbago indica, a short day plant, flowering can be induced by ethylene in long days. बरोबर, इथिलीनचा वापर केल्यानंतर त्या ठिकाणी जास्तीत जास्त फ्लावर्स आलेले आपल्याला दिसतात. सुरुवातीला बघा तुम्हाला मागे सांगितले मी, काकडीची शेती केली जायची, या काकडीवरती इथ्रेल नावाचं इथिलीन असलेलं कंटेंट फवारलं जायचं, की ज्यामुळे जास्तीत जास्त फ्लावर्स त्या काकडीच्या फांदीवरती किंवा पानावर खोडावरती आलेले आपल्याला दिसतात. मग त्यापैकी जास्तीत जास्त जे काही फिमेल फ्लावर्स आहेत त्याचं कन्व्हर्जन काकडीमध्ये किंवा फ्रुट्समध्ये होतं. त्यानंतर तिसरं फंक्शन आहे, पुढचं फंक्शन आहे बघा, सेक्स एक्सप्रेशन. सेक्स एक्सप्रेशन कसे बदलतात, इथिलीन चेंजेस द सेक्स एक्सप्रेशन ऑल्सो इन एनी सेक्सुअल प्लांट्स and it increased the female flowers in several number of cucurbitaceae as well as induced the male sterility in the cucurbites and wheat also. म्हणजे पहा, कुकुरबिटेसी फॅमिली आहे, काकडी असेल, भोपळा असेल, यामध्ये मेल फ्लावर्सला काही इतकं काही जास्त महत्त्वाचं नाही. विदाऊट फर्टिलायझेशन देखील ही जी काही ओव्हरी आहे फिमेल फ्लावरमधली, ही ओव्हरी या ठिकाणी डेव्हलप होते फ्रूटमध्ये. मग काकडी असेल बघा, काकडीमध्ये या प्रकारचे फ्लावर असते, त्या बेसला ही प्रकारची ओव्हरी आणि या ओव्हरीवरती पेरिगॅनस असं असणारं फ्लावर. मग यामध्ये जी काही ओव्हरी असेल ही ओव्हरी नंतर मग फ्रूटमध्ये डेव्हलप होते
बरोबर. मग तो भोपळा असेल, दोडका असेल, तुमचे सगळे कुकुरबिटेसीचे सगळे मेंबर्स, राईट. आणि मग या ठिकाणी जितक्या जास्त संख्येमध्ये फिमेल फ्लावर्स असतील तितक्या जास्त संख्येमध्ये आपल्याला उत्पादन मिळेल. या हेतूने काय केलं जातंय, सेक्स एक्सप्रेशन बदलण्यासाठी किंवा फिमेल फ्लावर्सची क्वांटिटी वाढवण्यासाठी देखील इथिलिनचा वापर केला जातो ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, किंवा त्याचा रोल तशा प्रकारचा आहे. शेवटी पुन्हा एकदा सेनेसन्स आणि ॲब्सिशन होण्यासाठी इथिलिन काही प्रमाणामध्ये त्याचा रोल प्ले करतं. जसं की इथिलिनमुळे त्या ठिकाणी रायपनिंग झाल्यानंतर पिवळा रंग येतो, म्हणजेच काय तर झॅन्थोफिल किंवा त्या प्रकारचे पिगमेंट्स वाढतात, क्लोरोफिल पिगमेंट कमी होतं. तोच प्रकार इकडं सेनेसन्समध्ये किंवा ॲब्सिशनमध्ये होणार आहे. फ्लावर अँड फ्रुट्स ड्युरिंग दिस सेनेसन्स देर इज इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथिलिन, सप्लाय ऑफ इथिलिन डिग्रेड द क्लोरोफिल. इथिलिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की क्लोरोफिल पिगमेंट जे का डिग्रेड होणार, पर्यायानं पानं जी ती पिवळी पडणार. अँड इथिलिन प्रमोट्स ॲब्सिशन ऑफ लीव्स इन प्लांट. काय करतं ते, ॲब्सिशन जे आहे लीव्ज मधलं, याला प्रमोट करायचं काम उलट हे इथिलिन करतं.